ध्येय आणि 7.5 आत्ता ज्या राशींना सुरू आहे तर त्यांनी कोणती विशेष काळजी घ्यावी? आता ज्या राशींना सुरू आहे म्हणजे सिंह आणि धनु राशीला ढैया सुरू आहे. 7.5 मेष, मीन आणि कुंभ या 3 राशींना सुरू आहे. यांनी सगळ्यात पहिली काळजी घ्यावी की जबाबदारीने वागावं, आपली कर्तव्य पूर्ण करावी, कुणावरही अन्याय करू नये, न्यायाने वागावं, कर्म करावं आणि कर्म केल्यावर फळाची अपेक्षा करू नये. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, आपल्या गीतेचं तत्वज्ञानच आहे. हे नियम जर 7.5 आणि ढैया काळात पाळले तर 7.5 हजारो लोकांची प्रचंड प्रगती होताना आम्ही पाहिलेली आहे. आमच्याकडे येणाऱ्या अनेक जातकांचं राजयोग 7.5 सक्रिय झालं. आपले प्रधानमंत्री 7.5 प्रधानमंत्री झाले. 7.5 ज्यांचं भाग्योदय झालं असे शेकडो नव्हे हजारो लोक आम्ही पाहिलेले आहेत. तर हा भाग्योदय 7.5 आणि ढैया काळात विशेष होतो. तटस्थ भावाने कार्य करावं. म्हणजे शनिदेव कधीही मी माझा या विषयच नसतो त्यांचा. त्या तटस्थतेने कार्य करावं आणि आपल्या धर्माप्रमाणे धर्म म्हणजे जो तुमची प्रवृत्ती आहे, परधर्मो भयावह हे आपल्या गीतेचं तत्वज्ञानच आहे. त्यामुळे इतरांचा विचार न करता तुमच्या प्रवृत्तीप्रमाणे तुमच्या कृतीप्रमाणे कार्य करावं. 7.5 आणि ढैयात तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आणि अजून एक गंमत सांगते, ज्यांना आजपर्यंत 7.5 संपलेले हजारो लोक सगळेच असतात. जेव्हा तुमची 7.5 संपते तेव्हा थोडासा एक श्वास घ्या आणि मागे वळून पहा. तुमच्या लक्षात येईल 7.5 तुम्ही प्रगल्भ झालात, तुमची प्रगती झाली आणि तिथून तुमची प्रगती एका वेगळ्या दिशेने पुढे गेली. त्यामुळे 7.5 उत्तम आहे, स्वीकार करा. जिथे शनीचा विषय येतो तिथे सर्वांनाच असं घाबरायला होतं. होय. तर 7.5च्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? शनीची 7.5 कोणत्या राशींना आहे किंवा घेऊन येणार आहे हे वर्ष? 7.5 ही जी येते 7.5 वर्षाची, म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी साध्या भाषेत सांगायचं ना तर तुमचा चंद्र मूळतः पत्रिकेत जिथे असतो त्या राशीच्या अगोदरच्या राशीत जेव्हा शनिदेव येतात तेव्हा तुम्हाला 7.5 सुरू होते. राशीत आल्यावर पुढचे 2.5 वर्ष आणि राशीच्या पुढे गेल्यावर शेवटचा टप्पा 2.5 वर्ष. मग या 3 टप्प्यात शनिदेवांचं फळ देण्याची दिशा बदलते. म्हणजे जेव्हा ते सर्वप्रथम 7.5चा पहिला टप्पा असतो तेव्हा ते तुम्हाला तावून सुलाखून बाहेर काढतात. अनेक खर्च येतात, हॉस्पिटलचे खर्च येतात, बराच प्रवास करावा लागतो, जवळची माणसं लांब जातात, आपण ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून होतो ती माणसं वेगळ्या स्वरूपात आपल्या डोळ्यासमोर येतात. हा 7.5चा पहिला टप्पा. मग शनिदेव जेव्हा चंद्र तुमच्या राशीत असेल त्या राशीत येतात तेव्हा 7.5चा दुसरा टप्पा सुरू होतो. या दुसऱ्या टप्प्यामध्ये ते तुमचं कर्तृत्व बघतात. तिथून त्यांची दृष्टी तुमच्या 3य स्थानावर जाते. ते तुम्हाला परिश्रमासाठी पळवतात आणि त्यानंतर जेव्हा 7.5चा तिसरा टप्पा सुरू होतो तेव्हा तुम्हाला ते धनलाभ देतात. वास्तुयोग तुमच्यासाठी निर्माण होतात. म्हणजे होतं काय ना की आपण शनिदेवांना घाबरल्यामुळे त्यांच्या सकारात्मक बाजू विसरतो. खरं सांगायचं तर देणारा ग्रह कोणता असेल तर तो शनिदेव आहे. शनीला आम्ही मनी म्हणतो, शनी इज मनी. त्यामुळे 7.5चा जर आता विचार केला तर कुंभ राशीला शेवटचा टप्पा सुरू आहे, मीन राशीला दुसरा टप्पा सुरू आहे आणि मेष राशीला पहिला टप्पा सुरू आहे. असं या 3 राशींना 7.5 आहे. यांनी आपली कर्तव्य सांभाळावी. याशिवाय सिंह राशीला ढैया आहे आणि धनु राशीला ढैया सुरू आहे. तर या राशींवर शनिदेवांचा प्रभाव आहे, परंतु अजिबात घाबरू नये. शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक असतात. जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या. शनिदेव हे विश्वाचे न्यायाधीश आहेत. ते स्वतःच्या खिशातून आपल्याला 4 आणे पण देत नाही. ते जे काही देतात आपल्या कर्मानुसार देतात. त्यामुळे आपल्याला खूप चांगली संधी मिळते शनिदेवांच्या दृष्टीत आल्यावर प्रगती करून घेण्याची.